वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अथ स्वागतम, शुभ स्वागतम, सुस्वागतम. सस्नेह जय महाराष्ट्र. शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था आज दिनांक 10 मार्च 2024 रोजी आपला पहिला वर्धापन दिन सोहळा आनंदात, उत्साहात, थाटामाटात संपन्न करीत आहे. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले विशेष अतिथी, त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक, पदाधिकारी आणि सन्माननीय सभासद, त्यांचा सहकुटुंब, सहपरिवार या सर्वांचं मी अविराज शेठ मारुती पवार, संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. प्रवास तसं म्हटलं तर अथपासून इथपर्यंतचा प्रवास, तसं म्हटलं तर वाहनानं केलेला प्रवास, आणि तसं म्हटलं तर पायी चाललेला सुद्धा एक प्रकारे प्रवासच. पण हा प्रवास त्यापैकी काहीच नाही, तर हा प्रवास आहे तुमच्या माझ्या शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेचा इतिवृत्तांत, म्हणजेच प्रवास. अनेक वर्ष एक इच्छा माझ्या उरात सलत होती आणि ती इच्छा माझ्या काही सहकाऱ्यांसमोर मांडण्याची नामी संधी मला मिळाली. त्यावेळी मात्र त्या प्रसंगाचे 2 साक्षीदार, ते 2 चेहरे, म्हणजे इथे मला उल्लेख करावाचाच लागेल, अर्थात संतोष उर्फ समाधान जगदाळे आणि अनिल भाऊ भोसले. या दोघांशी चर्चा करण्याकरता आम्ही एकत्र येण्याचं ठिकाण ठरवलं. वेळ ठरली, दिवसही ठरल्याप्रमाणे त्या प्रसंगी 37 मित्रमंडळी एकत्र जमली. पण त्यावेळी जमलेल्यांपैकी सर्वांचेच विचार वेगळे होते, समस्या वेगळ्या होत्या, आणि या समस्या सोडवण्यासाठी निवडलेले पर्यायही वेगळे होते. आणि त्यातूनच आमचं पहिलं उद्दिष्ट जन्माला आलं, ते म्हणजे संघटित होण्याचं. पहिलं ध्येय ठरलं ते म्हणजे संस्था स्थापनेचं. संस्था उभी केल्यानंतर मंडईतील सर्व हेवेदावे बाजूला ठेवून 70% अर्थकारण आणि 30% समाजकारण या तत्वांचा अवलंब आपण सर्वांनी करण्याचं ध्येय ठरलं. आता उरत नाही ते राजकारण. राजकारणाला ना आमच्या डोक्यात जागा ठेवली, ना मनात. कोणतंही काम करायचं म्हटलं की एक मोठा भाऊ हवाच, आणि तो मार्गदर्शन करणारा, दिशा दाखवणारा. आम्हाला स्थापने अगोदरच तो भाऊ मिळाला होता. तो भाऊ म्हणजे स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळाच्या स्वरूपात, आणि त्याबरोबर संस्थेचा कामाचा प्रदीर्घ अनुभव असणारे श्री मनोज शेठ पुंडे आम्ही गुरुवर्य निवडले. समाजकारण करत असताना जे काही करायचं ते मोठ्या भावाच्या छत्रछायेखालीच, म्हणजे स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळाच्या छत्रछायेबरोबरच स्थापना करायचं ठरवलं. तर त्याला नाव काय द्यायचं? मनात एक विचार आला. स्थापनेकरिता जितके आपण गंभीर आहोत ना, तितकेच नाव देखील खंबीर असायला पाहिजे. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज आणि त्यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांपेक्षा खंबीर काहीही या भूतलावर अस्तित्वात नसेल. आणि म्हणूनच आपल्या संस्थेचं नाव शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था हे नाव नोंदणीकृत करण्यात आलं. समाजकारण करायचं ठरवलंच होतं, तर पहिला प्रश्न हाती घेतला तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा. आपल्या फुल मार्केटमध्ये पिण्याच्या स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची सोय करण्यात संस्थेच्या शिलेदारांनी सिंहाचा वाटा उचलला आणि मार्केटमध्ये असलेल्या व्यापारी बांधवांचा व व्यापारी बांधवांच्या कामगारांचा स्वच्छ पाणी पिण्याचा
जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला. मार्केटमध्ये गणेशोत्सव आणि दसरा दिवाळी यासारख्या उत्सव काळात आपल्या सर्व शेतकरी आणि वाहतूकदार बांधवांना स्वतःच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी जागेचा खूप मोठा तुटवडा असायचा. त्यासाठी आपल्या मार्केटमधील मंडळानं पार्किंग टेंडर प्रसारित केलं. सदर टेंडर आपल्या संस्थेनं घेऊन पार्किंगची उत्तम सोय अतिशय माफक दरात मार्केट नजीक जवळ असलेल्या कामगार स्टेडियममध्ये केली. समाजकारण मनात ठेवून अजून एक प्रयत्न आपल्या शिलेदारांनी यशस्वी करून दाखवला. मार्केटमधील संस्थेची विविध कामं पाहून इथले व्यापारी बांधव संघटित होऊन आपल्याबरोबर काम करण्यास तयार झाले. मग वेळ आली पुन्हा एकदा एकत्र येऊन नवीन शिलेदारांना आपल्या संस्थेची ध्येय समजावून सांगण्याची. पुन्हा एकदा वेळ ठरली, ठिकाणही ठरलं आणि आम्ही भेटलो उरणमधील आमच्याच एका मित्राच्या फार्म हाऊसवर. संस्थेचं पहिलं पावसाळी शिबिर संपन्न झालं. शिबिरात तब्बल 80 पेक्षा जास्त सदस्य जमले होते. आपल्या संस्थेच्या स्थापनेपासून अनेक विविध कामांमध्ये सामील झालेल्या सदस्यांचं कौतुक करून पुढील कामाची ध्येय धोरणं निश्चित करण्यात आली. सर्व सदस्यांनी एक दिवस आयुष्यातील सर्व समस्या बाजूला ठेवून मनसोक्त मौज मजा केली. आमची स्फूर्ती, आमची प्रेरणा म्हणजे गुरुवर्य मनोज पुंडे साहेब. गेली अनेक वर्ष स्वर्गीय सौ मीनाताई ठाकरे स्मृतीस्थळ शिवाजी पार्क येथे दररोज जाऊन पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेत असतात. त्यांच्या या कार्यास प्रेरित होऊन अनेक व्यापाऱ्यांनी हा वसा अंगीकारलेला आहे. या कार्यात पोचपावती म्हणजे मार्केटमधील अनेक बांधव प्रतिदिनी पूजा, स्वच्छता कुणी करावी याकरता आगाऊ नोंदणी करीत असतात आणि ही नोंदणी बापूसाहेब लोळे यांच्याकडे केली जाते. संस्थेनं अर्थकारणातही दमदार कामगिरी करण्याचं ठरवलं. महाराष्ट्र शासन दुग्ध विकास महामंडळ यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे सर्व परवानग्या पूर्ण करून उरण फाटा, नवी मुंबई आणि खोपोली इत्यादी ठिकाणी आरे स्टॉल मंजूर करून घेण्यास संस्थेला घवघवीत यश प्राप्त झालं. आपण ठरविलेल्या उद्दिष्टांप्रमाणे अर्थकारणातही यशस्वी ठरलो. जय श्रीकृष्ण, जय महाराष्ट्र. मी अविनाश पवार, शिवसैनिक सहकारी संस्थेचा अध्यक्ष. मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संस्था चालू झाल्यापासून प्रत्येक सदस्यांना अगदी मी जवळ घेतलं आणि त्यांना प्रत्येक संस्थेचं एक भाग असं समजून सगळी कामं दिली आणि सर्वांनी एवढी कामं सुंदररित्या पार पाडली. फार त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. थोड्या वेळामध्ये या संस्थेने एवढा मोठा पल्ला गाठला, मला ते वाटलं नाही असं होईल, परंतु प्रत्येकाच्या मागे मी अगदी वडिलांधाऱ्यासारखा मी त्यांच्या मागे लागलो आणि त्यांनी ते कामं करून दाखवली. आजचाही हा कार्यक्रम शॉर्ट पिरियडमध्ये आपण ठरवला होता वर्धापन दिनाचा आणि त्याचप्रमाणे मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांना मी सूचित करतो की शिवसह्याद्री संस्था ही एक समाजकार्य आणि मार्केटच्या बाहेर जे गव्हर्नमेंट टेंडर्स वगैरे काय आहेत या संदर्भामध्ये कार्यरत राहणार आहे आणि सर्वांनी मला पहिल्यापासून जशी साथ दिली अशीच यापुढे आमच्या शिवसह्याद्री संस्थेला सगळ्यांनी साथ द्यावी ही माझी इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी किरण यशवंत माने, शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेचा सहखजिनदार. माझ्यावरती ही जबाबदारी दिली सहखजिनदार पदाची, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शंकर काशीनाथ लोळे. भविष्याच्या वाटचालीसाठी संस्थेला आणि सर्व सभासदांना आणि सदस्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री दडलेली आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि म्हणून महिला सक्षमीकरणाकरता सुद्धा आम्ही कुठेही मागे सरलो नाही. तर आज त्याच रणरागिणी आमच्या सोबत आहेत बरं का. आणि
त्याच आदिमाया आदिशक्तीची ताकद आमच्या पाठीशी आहे, ही खरं तर शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेची जमेची बाजू आहे. नमस्कार, मी संचालिका रोहिणी शंकर लोळे, शिवसह्याद्रीची संचालिका. मला जेव्हा समजलं की या संस्थेमध्ये मला संचालिकेचं पद मिळणार आहे, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं की एक पुरुष प्रधान संस्था असल्यामुळे आपण लेडीजला कसं त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. मी संस्थेचे मीटिंगमध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर मला असं जाणवलं का आपल्याबरोबर ज्या अजूनही लेडीज आहेत, अजूनही महिला आहेत, संस्थेमध्ये आहेत, यांनाही आपण आपल्याबरोबर सहभागी करून घेऊया आणि यांचेही काही प्रश्न असतील तर तेही आपण सोडवूया या संस्थेच्या मार्फत. महिलांच्या बरोबर आमची मीटिंग झाली 2-3 वेळा. आम्ही एकमेकींचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्हाला असं जाणवलं की आपल्या महिलांमध्ये जर आपण बचत गट चालू केला किंवा अजूनही काही पिकनिक म्हणा किंवा अजून त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्याचं सोडवण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करू शकतो. मी या संस्थेच्या ज्या काही महिला आहेत, ज्या काही भगिनी आहेत, त्यांना हे सांगू इच्छिते की हे आपले एक संस्था फक्त एक नावापुरती नसून आपलं एक कुटुंब आहे. या कुटुंबाबरोबर आपण सर्व महिलांनी एकत्र येऊन या संस्थेच्या मार्फत आपले जे काही अडचणी असतील किंवा अजूनही कोणाच्या असतील तर ते आपण एकत्र येऊन या संस्थेमार्फत सोडवण्याचा प्रयत्न करूया. मला बघत असलेल्या शिवसह्याद्रीच्या सदस्यांना मनापासून शुभेच्छा. आम्हा महिलांकडून शिवसह्याद्रीच्या सर्व सभासदांना खूप खूप शुभेच्छा. समाजकारणाचं अजून एक पान लिहायचं होतं. पंतप्रधान यांनी केलेल्या आवाहनानुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी गांधी जयंती प्रित्यर्थ आपल्या फुल मार्केटमध्ये शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याप्रसंगी महानगरपालिकेचे निरीक्षक श्री धर्मा राठोड साहेब आणि त्यांच्या सहकार्याने दिलेली साथ खरोखर कौतुकास्पद होती. या उपक्रमात बाजारातील संस्थेशी निगडीत नसलेल्या अनेक व्यापाऱ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. शिवसह्याद्री सेवा सहकारी संस्था यांचे कार्यकारी मंडळ, संस्थापक अध्यक्ष श्री अविनाश शेठ पवार, उपाध्यक्ष श्री मच्छिंद्र शेठ शेलार, सचिव श्री योगेश शेठ बादल, सहसचिव श्री अमोल शेठ माळी, खजिनदार श्री सुरेश शेठ कुदळे, सहखजिनदार श्री किरण शेठ माने, सहखजिनदार श्री बापूसाहेब लोळे, संचालक श्री रामदास शेठ भोसले, संचालक तुषार शेठ भोसले, संचालक संतोष शेठ जगदाळे, संचालक दीपक शेठ अनपट, संचालक तानाजी शेठ थोपटे, संचालक श्रीधर शेठ गायकवाड, संचालक शशिकांत शेठ तवर, संचालक श्री संदीप जगताप, संचालक श्री मंगेश शेठ बोरकर, संचालक श्री आकाश शेठ चव्हाण, संचालक बाजीराव शेठ नांगरे, संचालिका सौ रोहिणीताई शंकर लोळे, संचालिका सौ दीपालीताई चंद्रकांत राऊत, सल्लागार श्री अजय शेठ कोंसले. बंधू भगिनीनो, हा सारा लेखाजोगा पाहता, हा सारा प्रवास पाहता, जे काय उत्स्फूर्तपणे कामं घडलेली आहेत, जी जी कर्तव्य पार पाडण्याचा काटोकाट प्रयत्न मी आणि माझ्या सहकार्याने केलेला आहे, तो कणभर आहे. याही पलीकडे तो सह्याद्री एवढा व्हायला पाहिजे ही महत्त्वाकांक्षा आहे. आणि त्याकरता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, स्वर्गीय सौ मीनाताई ठाकरे यांचे आशीर्वाद, सन्माननीय सर्व सभासद, त्यांचा सहकुटुंब सहपरिवार यांच्या शुभेच्छा यांचं संचित घेऊन पुढील प्रवासास निघणार आहोत. आपले आशीर्वाद असेच प्रेरणादायी ठरवत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. राजनीती धुरंधर गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर शिवछत्रपती महाराज